तर नमस्कार मित्रांनो, मी समीर शिवून स्वागत आहे का नवीन व्लॉग मध्ये. तर भावानं टी शर्ट मध्ये तुम्हाला समजलं असेल कुठे चाललोय तरी रोडला रोडच्या राजाला महानंदाने द्यायला. तर जाते सगळी पोरं निघालेत. आम्ही टॅक्सीत आहे. पवा आहे, पार्क आहे, टॉपर आहे, बाकी अजून आहे देऊ. चाललोय तिथेच आता. बघू आता फटाफट निघालोय कारण टायमिंग दिलेला 2चा, आता 3ला सांगितलं. जातोय फटाफट. भेटू तिथंच गेलो डायरेक्ट लालबाग मध्ये. आता पोहोचलेलो आहे. चालत जातोय पुढे सगळी पब्लिक. टाइम लागेल खूप अजून कारण खूप गणपतीचे आगमन आहेत. बघूया तिथे गेलो आता. रत्नागिरीला आलोय. हो फटाफट तिथे जातो. गाडीवर नाही लालबाग नगरीमध्ये आता एंटर केलेला. समोर लालबागचा गेट आहे आणि इथे तर लावायचे आहेत समोरच. बघूया 9 नाही 7 लावणार आहे. 7 तर लावणार आहे. इकडे सलामी जायचे. पप्पाला खूप टाइम लागेल कारण तुम्हाला माहितीच आहे लालबाग मध्ये खूप गर्दी असते. त्यामुळे आजच बघू शकतो तुम्ही गर्दी. आज मला गर्दी वगैरे दाखवतो सगळं काय. खूप गर्दी आहे खूप. वाईड म्हणून काही दिसत नाही. पुढे गेल्यावर दाखवतो तुम्हाला गर्दी. आता भेटूया लवकरच पुढेच. आणि एंड पर्यंत धावा. एंड पर्यंत थांबायचं या ब्लॉग मध्ये कारण एकच सर नाही आहेत. खूप काही बघायला भेटणार या ब्लॉग मध्ये. तर भेटूया आता सर लावतानाच डायरेक्ट.
तर मित्रांनो करिरोडच्या राजाला मानवंदना देऊन आता चाललोय परत सलामी घ्यायला आतून. पोरं फुल खुश आहेत सगळे. दमलोय आता चाललोय पुढे. आता कुठे जाणार ते माहिती नाही कारण सांगितलं ना दादाने. आता बघूया कुठे जाणार आहे ते समजेलच आपल्याला थोड्या मिनिटांनी. माझ्या कॉन्सर्टला होती आता भेटतो डायरेक्ट टॅक्सी मध्ये. मला कशातले 7 वन साईड डायरेक्ट टॅक्सी मध्ये भेटतो आणि सांगतो कुठे पुढे जाणार आहे ते. आणि आपला गुरुदा काय बोलू शकतो की नाही आता. फक्त 2 शब्द बोलला आणि बंद कर. आम्हाला पूर्ण गणपती बाप्पाचा आशीर्वाद. दादा थांबलोय तर दादा सांगेल आता कुठे जायचंय ते. बघूया कुठे जायचंय ते आता. 2 टॉपर पोचलेल्या एरियामध्ये. डायरेक्ट संध्याकाळीच जाणार आहे सलामींना. संध्याकाळी 8 संध्याकाळी पण जायचंय परत त्या साईडलाच. बेटर आहे संध्याकाळी जाणार आहे. 1 hour later. तर मित्रांनो तुम्हाला बोललेलो रात्री पण संध्याकाळी मध्ये जाणार होतो. तर चाललोय आता परत सलामीला. तिथे चाललेले कायच माहिती नाही. सगळे मंडळी थांबले. दाखवतो तुम्हाला. वडा तिथलं सांगितलं थांबायला सगळे थांबले. तर मित्रांनो पहिलीच ट्रॅप प्रभादेवीमध्ये द्यायची आहे. तर सगळे पोरं थांबलेले आहेत. आम्ही इथं पोहोचलेलो आहे प्रभादेवीला. बघू शकता तुम्ही सगळे आलेले आहेत. गोविंदा पथकाला माझ्या वतीने, सचिन शिंदेच्या वतीने आणि सर्व आयोजकांच्या वतीने खूप खूप शुभेच्छा. आजचा हा कार्यक्रम सचिन विद्याधर शिंदे यांनी जे आयोजन केलेलं आहे, हे आयोजन संपूर्ण रात्र चालत राहावं असं सगळ्यांना वाटते आहे. सचिन शिंदे साहेब, मी आपल्याला विनंती करतो की पोलिसांचा टायमिंग झाला असला तरीही गोविंदा पथकाला नाराज करू नका. आणि आता जे हा मनोरा रचला जातोय हा खूप विलोभनीय आहे. सचिन शिंदे सगळ्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन हे आयोजन करतात. तो प्रतिसाद ह्या सगळ्या गोविंदा पथकांना 16 तारखेची तयारी करून घेण्याचं बहुमोल सहकार्य सचिन शिंदे हे करत असतात. म्हणून सर्व गोविंदा पथकांच्या वतीने मी सचिन शिंदे यांना मनापासून आभार 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 धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. बोल 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 बजरंग बली की. 8 थरांची यशस्वी सलामी पाहत आहात. आजच्या सोहळ्यात पहिल्यांदाच 8 थर पाहत आहात. जर आपण प्रोत्साहन देऊयात, बाकी सगळे बाजूला उभे आहेत तर सगळ्यांनी हात वर उभे करायला. यशस्वी 8 थर. बँड थांबा, बँड वाजू नका, बँड वाजू नका, बँड वाजू नका, थांबा, बँड वाजू नका, थांबा. याच्यानंतर लगेच जे अंध गोविंदा पथक आहेत नंतर गोविंदा पथक राहायचं.
मनसोक्त नाचायचंय, मनसोक्त. नंतर नयनतारा गोविंद पथक. येस येस, आपलेच आता. थांबा थांबा, एक 2 मिनिटं डीजे बँड. तर मित्रांनो, 8 उतरवली ट्रॉफी भेटलेली आहे. ट्रॉफीचं काय नाही, 8 उतरवले तेच महत्वाचे होते. सगळे मंडळी थांबलेत तिकडे. आता बघूया पुढे कुठे जाणार आहे की नाही माहिती नाही. डायरेक्ट एरियामध्येच जाऊ. बघूया अजून काय ठरतं आता जायचं आहे की नाही. तर वेटिंग होते ना खूप जास्त ठिकाणी माणसं. A few moments later. एरियामध्ये पोहोचलेलं आहे. अर्धे पोरं आले, अर्धे पोरं नाही आले अजून. चालतो प्रेम. जलवा अभी तो बाकी है बहुत सारा बाकी है अभी जलवा दिखाना. आता बघूया जल्लोष बघा तुम्ही पर्यंत 10 मिनिटं अजून थांबा. फक्त 10 मिनिटं जास्त काय नाही. तुम्ही 2 तास असेल बघा. चॉकलेट आजच्या ब्लॉगचा व्हिडिओ काढणारा वर्ग आज होता तो. हर वेळी कोणा मंदिर शोधायला लागतो. आजचा होता. पब्लिक यायची खूप बाकी आहे अजून. अर्धे बाईक वरती आहेत, टॅक्सी आलेत फक्त. बाकी शेतीला
छत्रपती संभाजी महाराज की जय.